सायंकाळ या ठिकाणी प्रबोधनकर आंबेडकर विद्यार्थ्यांचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतः सर्वांना प्रेक्षकांना आणि माझ्या समोर सर्व बसलेल्या माता भगिनींना इथून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो होता भारतीय राजकारणातील महाकाय होता. वृक्षांना वाक्य येणारा 20 मार्च 1927 रोजी पाण्याला पेटवणारा वेळेला समुद्र लागले होता. अथांग समुद्रातून तेवढेच सागर प्रवासांना साता समुद्रापलीकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी मदत करणारा दीपस्तंभ होता. मुंग्यांनी ओळखोळ गिळण्याची इंडिया करणारा जादूगार होता तो. आणि सूर्य किनाऱ्याला न करणारा प्रज्ञा सूर्य प्रज्ञा सूर्य प्रज्ञा सूर्य होता. अशा या प्रज्ञा सूर्याला मुक्ती संग्राम आंबेडकर जनसंघ दिवस राखून विश्व शांतीचे उद्घाटन सम्यक समृद्ध आणि त्या विश्व शांतीला अभिप्रेत असणारे समता, स्वातंत्र्यता, बंधुता, अखंडता, धर्मनिरपेक्षता या लोकशाही तत्वांची तत्व प्रणाली आपल्या संविधानामध्ये अंतर्गत करून केवळ भारतावरच नव्हे तर आशियाई संस्कृतीवर आपला अभिनव आयाम देणारे आणि विश्वाच्या संस्कृतीवर आपला ठसा उमटवणारे विश्वरत्न बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत शिरोमणी संत कबीर, खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जगन राजा आजी ऋषी राजर्षी शाहू महाराज, माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले या भूतोल भविष्यातील अशा महामानवांच्या, महान विदुषींच्या त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या विचारांना प्रथमतः त्यांच्या प्रणाम करतो. आणि या ठिकाणी मुक्ती संग्राम आंबेडकर चळवळीचं डायलॉग पुष्प आपल्या समोर बोलतो. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्या सर्व प्रेक्षकांचं प्रथमतः आणि शब्द सेवनाने हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. हजारो वर्ष बहुजनांमध्ये झालेल्या अन्याय अत्याचाराला पायदळी तुडवण्यासाठी आणि मुक्तीकरण पदार्थ संघर्ष चेतवण्यासाठी आणि वैचारिक झडपेसाठी समोरासमोर उभे टाकल्याशिवाय पर्याय नव्हता. अरे हा लढा होता आत्मसन्मानाचा, अरे हा लढा होता आत्मसंघर्षाचा. आणि म्हणूनच 20 मार्च 1927 रोजी महाडच्या संघापासून अशा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीचं नेतृत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. नुसतंच केलं नाही तर आपल्या वैचारिक बुद्धिमत्तेच्या जोरावर ते पेलून देखील नेलं. एखाद्या आव्हानाला प्रति आव्हान देऊन समोरासमोर उभे टाकण्याचा या जगाला पहिला धडा कोणी दिला असेल तर महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणूनच त्यांच्या समर्पक जीवन कार्यासाठी प्रथमतः एकच जोरदार टाळ्या. अरे आमच्या गरजाचं नाकारण्याच्या अनुमतीतून, अरे आमच्या गरजाचं नाकारण्याच्या अनुमतीतून जो काही दोष उठतो तो विद्रोहाचा आवाज म्हणून गणला जातो. आणि मग या रूपाने सामान्याच्या मुख्या परिभाषाच बोलू लागतात आणि एक सत्य, तर्क, बुद्धी, न्याय, विज्ञान याद्वारे आम्ही पारखू लागतो. आणि जिथे जिथे अन्याय दिसतो त्या मुक्ती संग्रामात आम्ही उडी घेतो. रोजच युद्ध माणसाच्या चळवळीत वावरण्यासारखे जगणारे आणि कोरडेवाड्यात कोरलेल्या स्वप्नदानासहित स्वतःला शिरवणारे मृत्यूचं बंड डोक्यावर बांधून उद्ध्वस्त आयुष्याचे पुनर्वसन करण्यासाठी या मुक्ती संग्रामात आम्ही उडी घेते. मुक्तीकरण पदासाठी घेतलेले वेगवान नाव विद्रोहाचं रूप धारण करते. विद्रोहाच्या शब्दात क्रांतीची मुळाक्षर उमटू लागतात. पूर्व पिढीच्या बर्बादीच्या, कुर्बानीच्या आणि सत्य पिढीच्या निदर्शनाच्या निरूपणाने मन फेडकू लागतं. आणि या उद्ध्वस्त झालेल्या आणि टिकराव गेलेल्या मनातून हा सूर्य बनवून फुटकू लागतो. मुक्तीकरण पदाच्या चळवळीला तुफानाचा वेग येतो आणि मग आत्मग्रामीची मदत जगून स्वाभिमानाने जीवन जगू लागतो. रोजच मुगवलेला हा सूर्य कडाडून ज्ञानदीप बहार करतो आणि ओलीच्या चकड्यातून बाहेर पडून आत्मगुंजनाचा खरा आवाज घुमू लागतो आणि इथूनच विद्रोही चळवळ जीवनाविष्कार मिळवते. असं म्हणतात की कलेची उंची जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. कलेची उंची ही जीवनाच्या क्रांतीचं उच्च शिखर समजलं जातं. आणि या चळवळीमध्ये वाजणारी ही ढोलकी, हार्मोनियम आणि ही कडी आपल्या
सर्वांना या चळवळीचं मूर्त स्वरूप दाखवतात आणि आंबेडकरी चळवळीचा तो प्राण समजला जातो आणि तो प्राण या मुक्ती संग्रामात आम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुक्ती संग्राम आंबेडकरी जलसा पोखरे सहर्ष सादर करत आहे. मुक्ती संग्राम, मुक्ती संग्राम, मुक्ती. हे तथागता तुझ्या चैतन्याने चेतन वस्तू इथल्या बोधी वृक्षाची पिंपळता. हे तथागता तुझ्या चैतन्याने चेतन वस्तू इथल्या बोधी वृक्षाची पिंपळताने आणि ती मिसळतात. अरे आम्ही तर जिथे जाती माणसं आहोत धर्मेतील रक्त सुद्धा सरसतात आणि आमच्या मुखातून मुखद्वार निघतात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. वंदितोऽहमि शाक्यमुनीरा, वंदितोऽहमि शाक्यमुनीरा,